नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात स्पीड न्यूजमध्ये. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस पुन्हा वादळी ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष आहेच. कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपचे 12 आमदार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निलंबित करण्यात आले. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा दिसलेत. आज विरोधक असलेल्या भाजपकडून विधिमंडळ परिसरामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे सत्ताधारी बाकावर असलेल्या नेत्यांसमोर साधारणतः 20,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आजच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये काँग्रेस आग्रही असलेल्या कृषी कायद्याबाबत ठराव आणला जाणार का याकडे सुद्धा लक्ष आहे. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. एका वर्षासाठी भाजप आमदारांना निलंबित करण्यात आलं असून सभागृहात गोंधळ घालून गैरवर्तन केल्यामुळे आमदारांचं निलंबन करण्यात आलंय. दरम्यान गिरीश महाजन, संजय कुटे, अभिमन्यू पवार, आशिष शेलार, पराग अळवणी, योगेश सागर, राम सातपुते, नारायण कुचे, अतुल भातखळकर, बंटी भागडिया, हरीश पिंपळे आणि जयकुमार रावल या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय. निलंबनाच्या कारवाईनंतर भाजपच्या आमदारांनी कामकाजावरती बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला होता. त्यानंतर विधिमंडळ परिसरामध्येच भाजपच्या आमदारांची बैठक झाली. भाजप आमदारांनी राज्यपालांची भेट घेत सत्ताधाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर त्यानंतर निलंबित झालेल्या आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली. भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधून विरोधकांवर हल्ला केला. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित यावं, एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे. कमी कालावधीत अधिक प्रश्न मांडण्याचा मानस आहे आणि विरोधकांना आधी बोलण्याची संधी दिली, परंतु त्यांनी गोंधळ घातला असं भास्कर जाधव म्हणाले. सभागृहात जी काही घटना घडली त्यावर जी शिक्षा सुनावली गेली ती तालिबानी कारवाई आहे, याचा मी निषेध करतो. मी किंवा माझ्या कुठल्याही सदस्यानं शिवी दिलेली नाही. उलट जे लोक पुढे गेले त्यांना मी मागे खेचलं असं आशिष शेलार म्हणाले. आमदारांच्या निलंबनावर लोकशाही नाही तर तानाशाही, हुकुमशाही आहे. जनतेचा आवाज मांडत राहू असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. ओबीसी ठरावावर हरकत आम्हाला मांडू दिली जात नव्हती म्हणून आक्रमक झाल्याचं भाजप आमदार संजय कुटे यांनी सांगितलं. धक्काबुक्की काही फार मोठी नाही. ज्या चुका दिसल्या त्या समोर आणल्या, निलंबित केलं तरी फरक पडत नाही असं त्यांनी म्हटलं. आमचा अधिकार आम्ही मांडला. विनाकारण कारवाई करण्यात आली आहे. समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम आम्ही केलं. आमदारांची संख्या कमी करण्याचा प्लान असल्याची टीका राम सातपुते आणि अभिमन्यू पवार यांनी केली. अध्यक्षपदाची निवडणूक न घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीचे 9 आमदार अधिवेशनामध्ये गैरहजर होते. गेल्या काही दिवसांपासून मीडियापासून दूर असलेले प्रताप सरनाईक काल अखेर विधानभवन परिसरात अवतरले. कौटुंबिक कारणांमुळे मीडियापासून दूर होतो. विरोधकांनी विनाकारण मला टार्गेट केलं अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली. माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी 12 आमदारांचं निलंबन झाल्यामुळे आंदोलन केलं. त्यामुळे काही वेळातच पोलिसांनी आंदोलन करण्यापासून त्यांना रोखलं. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी जळगावात भाजपकडून निषेध करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारची अंत्ययात्रा काढत आणि बोंबाबोंब करत आंदोलन करण्यात आलं. विधानसभेत भाजप आमदारांचं निलंबन केल्याचे पडसाद धुळे जिल्ह्यात सुद्धा उमटले. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमधील राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर आणि 4 व्हीलरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. परिवर्तन चौकातून ही यात्रा निघाली आणि जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातले कार्यकर्ते आणि पदाधिकारी या अंत्ययात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये सांगितलं. तर स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना सरकारनं 50 लाखांची मदत करावी अशी मागणी सभागृहात सुधीर मुनगंटीवारांनी केली. दरम्यान एमपीएससी परीक्षांसाठी एसईबीसीसाठी 43 वर्षांपर्यंत मर्यादा वाढवण्यात आली आहे.
एसईबीसी आरक्षणाबाबतच्या न्यायालयीन लढ्यामुळे ज्या नोकर भरती प्रक्रिया रखडलेल्या होत्या त्या भरती प्रक्रियेतील एसईबीसी उमेदवारांना वयाची मर्यादा 38 वरून 43 पर्यंत करून देण्यात आली आहे आणि 2014चा एसईबीसी कायद्याला उच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाल्यामुळे ज्या उमेदवारांना 11 महिन्याच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या होत्या त्यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेडनं विधान भवनावरती धडक मोर्चा काढला होता। मराठा समाजाचं ओबीसीकरण, ओबीसीचं संरक्षण, 2185 नियुक्त्या, सर्व समाज घटकांची जातीनिहाय जनगणना आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रश्नावर विधान भवनासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली। एमपीएससी उत्तीर्ण स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणानंतर त्याला न्याय मिळावा यासाठी मनसेतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला। नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विधान भवन असा धडक मोर्चा मनसेनं काढला। सरकारपर्यंत लाखो एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भावना पोहोचवून जाब विचारण्यासाठी विधान भवनावरती धडक देण्यात येत असल्याचं मनसेतर्फे सांगण्यात आलं। खासदार छत्रपती संभाजीराजे अमरावतीतील निर्वाण भूमीमध्ये असलेल्या वृद्धाश्रमाला त्यांनी भेट दिली। यावेळी सर्व वृद्धांनी गोपाला गोपाला हे भजन गाऊन संभाजीराजेंचं स्वागत केलं। भारतरत्न आणि स्वच्छता अभियानाला गाडगेबाबा यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली। संभाजीराजे यांनी सुद्धा ही मागणी आपण केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवून पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं। 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते। याबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे। हा विस्तार जर झाला तर राज्यातल्या 2 नेत्यांची केंद्रामध्ये वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। कोविड-19 विषाणूच्या तडाख्यातून सही सलामत सुटलेल्यांना आणखी एका मोठ्या धोक्याची शक्यता आहे। ती म्हणजे इव्हॅस्क्युलर नेक्रोसिसनं बाधित रुग्णांची संख्या वाढत असून या आजारात हाडांचा रक्तपुरवठा खंडित होतोय। तसंच या रुग्णांना असहनीय वेदना सुद्धा होत आहेत। सरकारनं आता इतर स्वप्नील जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि इतर स्वप्नील वाचवा आणि विद्यार्थ्यांना आश्वासन नको तर अंमलबजावणी करा अशी प्रतिक्रिया आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या आईवडिलांनी दिली। स्वप्नीलला दुसरा तुकाराम मुंढे व्हायचं होतं। आता इतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या न करता तुकाराम मुंढे व्हा अशी इच्छा स्वप्नीलच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर उपोषण करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उल्हासनगर शहरात धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर आजपासून आमरण उपोषण करण्यात येणार होतं। मात्र हे उपोषण सुरू होण्याच्या आधीच मध्यवर्ती पोलिसांनी उपोषणकर्त्यांना ताब्यात घेत त्यांची रवानगी पोलीस स्टेशनमध्ये केली। अकोला महानगरात घरकुल योजनेच्या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढला। शिवसेना वसाहतीमधून हा मोर्चा काढण्यात आला। यात महिलांसह पुरुष, लहान मुलं सुद्धा उपस्थित होती। अकोल्यातील महानगरपालिकेत यावेळी मोर्चेकऱ्यांनी मनपाच्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला। बीडमध्ये विविध मागण्यांसाठी एकल महिला आक्रमक झालेल्या आहेत। एकल महिला संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आला आणि तिसरी लाट येण्यापूर्वी बीड जिल्ह्यातील विधवा, परित्यक्त्या आणि बेघर असलेल्या एकल महिलांना महिन्याकाठी निदान 5,000 रुपयांची आर्थिक मदत करावी, मुलांचं शिक्षण मोफत करावं, शिवाय खाद्यपदार्थांमध्ये सूट द्यावी या मागणीसाठी एकल महिला संघटन आणि आरसा फाउंडेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कचेरीवर चिंताग्रस्त मोर्चा काढण्यात आला होता। मराठा आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला। नांदेडमध्ये ते कार्यकर्ता आढावा बैठकीसाठी आले होते। याच बैठकीत अचानकपणे त्यांनी जलसमाधी आंदोलनाची घोषणा केली आणि नानासाहेब जावळे पाटील असंख्य कार्यकर्त्यांसह गोदावरी नदी काठावर पोहोचले। इथे पोलिसांनी त्यांना आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। पुणे नाशिक रेल्वे आणि पुणे रिंग रोड जमीन संपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। प्रकल्प बाधित शेतकरी गेल्या 7 दिवसांपासून खेड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर चक्री उपोषण करतायत। मात्र गेल्या 7 दिवसांपासून शासकीय पातळीवर दखल न घेतली गेल्यानं चक्री उपोषणाला तीव्र करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी घेतलाय। कोरोना काळात रुग्णसेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेवकांना 30 जूनपासून कार्यमुक्त करण्यात आलं। त्याच्या निषेधार्थ आणि येणाऱ्या भरतीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी आरोग्यमंत्र्यांच्या घरासमोर त्यांच्या फोटोचं पूजन करून राजेश टोपेंना साकडं घालण्यात आलं। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात नारळ फोडो आंदोलन करण्यात आलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकाच खात्यात 3 वर्षापेक्षा
जास्त कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकारी वर्गाची तातडीनं बदली करण्यात यावी या मागणीसाठी हे नारळ फोडो आंदोलन करण्यात आलं। आसनगाव या ठिकाणी गॅसचा मोठा ट्रक थेट रेल्वे रुळावरून घसरला। हा टँकर काढण्यात आता यश आलंय। टँकर घसरल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली होती। अप आणि डाऊन मार्ग ठप्प झाला होता। मालेगाव सटाणा या भागात पावसाचं आगमन झालं। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे अखेरच्या घटका मोजत असलेल्या पिकांना जीवदान मिळालं। दुबार पेरणीचं संकट टळल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळालाय। वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध करून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे पडसाद सोमवारी नांदगावमध्ये उमटले। संतप्त वारकरी मंडळींनी टाळ मृदुंगाच्या गजरात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। राज्य सरकारचा निषेध करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। त्यात बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असून त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत। शासनानं तातडीनं त्यांना नजरकैदेतून मुक्त करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। नालासोपाऱ्यातील वसई विरार महानगरपालिकेच्या समेळपाडा स्मशानभूमीमध्ये मरणानंतरही यातना भोगाव्या लागत असल्याचं दिसून आलं। याचं कारण म्हणजे सरणावर छप्पर नसल्यानं भर पावसात प्रेतावर पत्रे पकडून अंत्यसंस्कार करावे लागतात। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। मनसेनं आंदोलन छेडण्याचाही इशारा दिलाय। चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्रीला अखेर सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागानं 100हून अधिक मद्य विक्री परवाने नियमित केलेत। संपूर्ण जिल्ह्यात देशी विदेशी दारू आणि बार रेस्टॉरंट यातून दारू विक्रीला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील विविध भागातून दारू दुकानांवरती मोठी गर्दी होते। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथील 13 मोरांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा 5 मोरांचा मृत्यू झालाय। जैतपूर शिवारात आणखी 5 मोरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून येत्या 5 दिवसात तब्बल 19 मोरांचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। अकोले तालुक्यातील धुमाळवाडी परिसरात बिबट्यानं 45 वर्षीय संतोष कारभारी गावंडे यांना ठार केलंय। शेतात काम करत असलेल्या संतोषवर बिबट्यानं हल्ला केला आणि उसाच्या शेतात त्याला ओढून नेलं। गेल्या अनेक दिवसांपासून धुमाळवाडी परिसरात बिबट्याची दहशत आहे। अनेकदा शेतकऱ्यांच्या पशुधनावरती सुद्धा हल्ला झालाय। दौंड तालुक्यातील पाटस इथे दोघा तरुणांचा दगडांना ठेचून निर्घुण खून करण्यात आलाय। महेश उर्फ मन्या संजय भागवत, महेश मारुती टुले, युवराज रामदास शिंदे, गहिनीनाथ बबन माने अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। नागपुरात एका तरुणीचं अपहरण करून या अपहरणाचा व्हिडिओ तयार करण्यात आल्याची घटना घडली आहे। समीर खान या टिकटॉक स्टारनं प्रेमात धोका दिला म्हणून तरुणीचं अपहरण केलं आणि या अपहरणाचा व्हिडिओ बनवला जात असल्याचा प्रकार समोर आला। हा व्हिडिओ सध्या नागपुरात व्हायरल होतोय। रेल्वेच्या बंद क्वार्टरमध्ये मूकबधीर तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली। महत्त्वाचं म्हणजे 48 तास उलटून सुद्धा आरोपी मोकाट आहेत। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला पकडण्यासाठी विविध पथकं तयार करण्यात आली असून आरोपी पोलिसांच्या अजूनही हाती लागलेला नाही। लोणीकंद परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करण्यात आली। पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकानं ही कारवाई केली असून त्यांच्याकडून गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी असा 1,15,000चा ऐवज जप्त करण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीत पोलीस हवालदाराची हत्या करण्यात आली। जगन्नाथ सीडाम असं पोलीस हवालदाराचं नाव असून भामरागड तालुक्यातील धोडराज या ठिकाणी ते कार्यरत होते। हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। हल्ला करणारा हवालदाराचा कोणी शत्रू किंवा माओवादी समर्थक आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं मोठी कारवाई केली आहे। पायधोणी भागातून चिकू पठाणच्या जवळचा मानला जाणारा सोनू पठाणला अटक करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे डोंगरीची लेडी डॉन म्हणून ओळख असलेली इकरा कुरेशी हिचा सोनू पठाण हा बॉस आहे। ड्रग्ज बाळगण्याच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात आली आहे। आणखी स्पीड न्यूज पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। राम सातपुते आणि अभिमन्यू पवार यांनी केली। अध्यक्षपदाची निवडणूक न घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीचे 9 आमदार अधिवेशनात गैरहजर होते।
गेली काही दिवसांपासून मीडियापासून दूर असलेले प्रताप सरनाईक अखेर विधान भवन परिसरात अवतरलेले आहेत. कौटुंबिक कारणांमुळे मीडियापासून दूर होतो. विरोधकांनी विनाकारण मला टार्गेट केले अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली. माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी 12 आमदारांचं निलंबन झाल्यामुळे आंदोलन केलेलं आहे. मात्र काही वेळातच पोलिसांनी आंदोलन करण्यापासून आंदोलकांना रोखलं. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी जळगावमध्ये भाजपकडून निषेध करण्यात आलेला आहे. महाविकास आघाडी सरकारची अंत्ययात्रा देखील काढत आणि बोंबाबोंब करत हे आंदोलन करण्यात आले. विधानसभेत भाजप आमदारांचं निलंबन केल्याचे पडसाद धुळे जिल्ह्यात उमटताना पाहायला मिळतात. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध केला. 31 जुलैपर्यंत 2021 पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केलेली आहे. विधानसभेत ही घोषणा करण्यात आली आहे. तर स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना सरकारनं 50 लाखांची मदत करावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली आहे. दरम्यान एमपीएससी परीक्षांसाठी एससीबीसी साठी 43 वर्षांपर्यंत मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. एससीबीसी आरक्षण बाबतच्या न्यायालयीन लढ्यामुळे ज्या नोकर भरती प्रक्रिया रखडल्या होत्या त्या भरती प्रक्रियेत एससीबीसी उमेदवारांना वयाची मर्यादा 38 वरून आता 43 वर्षांपर्यंत करण्यात आलेली आहे. 2014चा ईएसबीसी कायद्याचा उच्च न्यायालय स्थगिती आल्यामुळे ज्या उमेदवारांना 11 महिन्यांच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या होत्या त्यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार छत्रपती संभाजीराजे अमरावतीतील निर्वाण भूमीत असलेल्या वृद्धाश्रमाला त्यांनी भेट दिलेली आहे. यावेळी सर्व वृद्धांनी गोपाला गोपाला हे भजन गाऊन संभाजीराजे यांचं स्वागत केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्त वसुली संचालनालयाकडून उपस्थित राहण्यासाठी तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलेलं होतं. आज देशमुखांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. दरम्यान अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र पाठवलंय. त्यांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी ही पारदर्शी नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आज ही चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार नसल्याचं देखील त्यांनी या पत्राद्वारे सांगितलंय. देशमुख यांनी ईडीला पत्राद्वारे लिहिलंय की माझ्या अर्जावर काही दिवसात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते, म्हणून त्याचा निर्णय येईपर्यंत थांबावं लागणार असल्याचं ते म्हणाले. कोविड-19 विषाणूच्या तडाख्यातून सही सलामत सुटलेल्यांना आणखी एक मोठ्या धोक्याची शक्यता आहे. व्हॅस्क्युलर नेक्रोसिसने बाधित रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावर हाडांचा रक्तपुरवठा खंडित होतो. आमदार निलंबनामुळे भाजपचं स्वप्न भंगणार आहे. मविया सरकार अस्थिर करणं तुर्तास अवघड असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडे सध्या 116 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपला सरकार अस्थिर करण्यासाठी 22 आमदारांची गरज आहे. मात्र आता 12 आमदारांचं निलंबन केल्यामुळे भाजपच्या या स्वप्नांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे. तसंच हा विस्तार झाला तर राज्यातल्या 2 नेत्यांची केंद्रात वळणी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. एका वर्षासाठी भाजप आमदारांना निलंबित करण्यात आलं असून सभागृहात गोंधळ घालून गैरवर्तन केल्यामुळे आमदारांचं निलंबन करण्यात आलं. दरम्यान गिरीश महाजन, संजय कुटे, अभिमन्यू पवार, आशिष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर, त्याचप्रमाणे राम सातपुते, नारायण कुचे, अतुल भातखळकर, बंटी भागडिया, हरीश पिंपळे आणि जयकुमार रावल या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. निलंबनाच्या कारवाईनंतर भाजपच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकलाय आणि सभात्याग केलेला आहे. त्यानंतर विधिमंडळ परिसरामध्येच भाजपच्या आमदारांची बैठक झाली आहे. तर संध्याकाळी 6च्या सुमारास भाजप आमदारांनी राज्यपालांची भेट घेत सत्ताधाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर त्यानंतर निलंबित झालेल्या आमदारांनी राज्यपालांची भेट देखील घेतली. ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूया स्पीड न्यूज. कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा विचार करून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं शैक्षणिक वर्ष 2 सत्रामध्ये विभागलं असून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची एक वार्षिक परीक्षा घेण्याऐवजी 2 परीक्षा घेण्यात येणार आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांचा पुत्र अभिजित मुखर्जी
यांनी सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये अगोदरच डबघाईला आलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भावाच्या या निर्णयाबद्दल दुःख होत असल्याची प्रतिक्रिया दिली. जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात असं सोमवारी गुपकर आघाडीनं म्हटलंय. संसदेत जे आश्वासन देण्यात आलं होतं त्याचा मान राखावा असं देखील गुपकर आघाडीनं भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सांगितलं. ब्रिटनमधील कोरोना टाळेबंदी येत्या 15 जुलैपर्यंत टप्प्याटप्प्यानं मागे घेण्यात येईल असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केलंय. ते म्हणाले की निर्बंध मागे घेण्यासाठी वेळापत्रक ठरवण्यात येत आहे, तर 19 जुलैपासून टाळेबंदी पूर्णपणे मागे घेण्यात येईल. महान बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक असतील. 8 ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या समारोप सोहळ्यासाठी बजरंग पुनिया यांच्याकडे ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाची ॲशले बार्टी या अग्रनामांकित खेळाडूंनी सोमवारी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अँड्रेस रुब्लेव, कोको गॉफ, बाब्रेरा क्रेजिकोवा आणि ईशा यांना मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. दिवंगत अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान पृथ्वीराज कपूर लवकरच एका चित्रपटामध्ये झळकणार आहे. कुणाल कपूर आणि शीना यांच्या मुलाचं नाव जहान आहे. तो अनुभव सिन्हा निर्मित आणि हंसल मेहता दिग्दर्शित चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जहानसोबत आदित्य रावल देखील स्क्रीन शेअर करणार आहे. या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र एखादी बातमी पुन्हा पाहायची असेल बुलेटिनमधली तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो देखील करा. बुद्धांनी गोपाला गोपाला हे भजन गाऊन संभाजीराजे यांचं स्वागत केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून उपस्थित राहण्यासाठी तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलेलं होतं. आज देशमुखांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. दरम्यान अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र पाठवलंय. त्यांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी ही पारदर्शी नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आज ही चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार नसल्याचं देखील त्यांनी या पत्राद्वारे सांगितलंय. देशमुख यांनी ईडीला पत्राद्वारे लिहिलंय की माझ्या अर्जावर काही दिवसात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते, म्हणून त्याचा निर्णय येईपर्यंत थांबावं लागणार असल्याचं ते म्हणाले. कोविड-19 विषाणूच्या तडाख्यातून सही सलामत सुटलेल्यांना आणखी एक मोठ्या धोक्याची शक्यता आहे. व्हॅस्क्युलर नेक्रोसिसने बाधित रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावर हाडांचा रक्तपुरवठा खंडित होतो. आमदार निलंबनामुळे भाजपचं स्वप्न भंगणार आहे. मविया सरकार अस्थिर करणं तुर्तास अवघड असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडे सध्या 116 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपला सरकार अस्थिर करण्यासाठी 22 आमदारांची गरज आहे. मात्र आता 12 आमदारांचं निलंबन केल्यामुळे भाजपच्या या स्वप्नांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे. तसंच हा विस्तार झाला तर राज्यातल्या 2 नेत्यांची केंद्रात वळणी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. एका वर्षासाठी भाजप आमदारांना निलंबित करण्यात आलं असून सभागृहात गोंधळ घालून गैरवर्तन केल्यामुळे आमदारांचं निलंबन करण्यात आलं. दरम्यान गिरीश महाजन, संजय कुटे, अभिमन्यू पवार, आशिष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर, त्याचप्रमाणे राम सातपुते, नारायण कुचे, अतुल हातखळकर, बंटी भागडिया, हरीश पिंपळे आणि जयकुमार रावल या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. निलंबनाच्या कारवाईनंतर भाजपच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकलाय आणि सभात्याग केलेला आहे. त्यानंतर विधिमंडळ परिसरामध्येच भाजपच्या आमदारांची बैठक झाली आहे. तर संध्याकाळी 6च्या सुमारास भाजप आमदारांनी राज्यपालांची भेट घेत सत्ताधाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर त्यानंतर निलंबित झालेल्या आमदारांनी राज्यपालांची भेट देखील घेतली.
भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधून विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र यावं, एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे. कमी कालावधीत अधिक प्रश्न मांडण्याचा मानस आहे. विरोधकांना आधी बोलण्याची संधी दिली, परंतु त्यांनी गोंधळ घातला असल्याचं जाधव यांनी म्हटलं. आज सभागृहात जी काही घटना घडली आहे त्यावर जी शिक्षा सुनावली ती तालिबानी कारवाई आहे, याचा मी निषेध करतो. मी किंवा माझ्या कुठल्याही सदस्याने शिवी दिलेली नाहीये. उलट जे लोक पुढे गेले त्यांना मी मागे खेचलं, असं आशिष शेलार म्हणाले. आमदारांच्या निलंबनावर लोकशाही नाही तर तानाशाही, हुकुमशाही आहे. जनतेचा आवाज मांडत राहू, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. ओबीसी ठरावावर हरकत आम्हाला मांडू दिली जात नव्हती म्हणून आक्रमक झाल्याचं भाजपा आमदार संजय कुटेंनी म्हटलंय. धक्काबुक्की फार मोठी नाही, ज्या चुका दिसल्या त्या समोर आणल्या, निलंबित केलं तरी फरक पडत नाही, असंही ते म्हणाले. आमचा अधिकार आम्ही मांडला, विनाकारण कारवाई करण्यात आलेली आहे. समाजाचे प्रश्न मांडण्याचे काम केले. आमदारांची संख्या कमी करण्याचा प्लॅन असल्याची टीका राम सातपुते आणि अभिमन्यू पवार यांनी केली. अध्यक्षपदाची निवडणूक न घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीचे 9 आमदार अधिवेशनात गैरहजर होते. गेली काही दिवसांपासून मीडियापासून दूर असलेले प्रताप सरनाईक अखेर विधान भवन परिसरात अवतरलेले आहेत. कौटुंबिक कारणांमुळे मीडियापासून दूर होतो. विरोधकांनी विनाकारण मला टार्गेट केले, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी 12 आमदारांचं निलंबन झाल्यामुळे आंदोलन केलेलं आहे. मात्र काही वेळातच पोलिसांनी आंदोलन करण्यापासून आंदोलकांना रोखलं. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी जळगावमध्ये भाजपकडून निषेध करण्यात आलेला आहे. महाविकास आघाडी सरकारची अंत्ययात्रा देखील काढत आणि बोंबाबोंब करत हे आंदोलन करण्यात